कार्यक्रमाच्या दिशेने आपण वळूया, पण देवाचं नामस्मरण सुरू आहे, पुढे सुद्धा सुरू असेल, पण त्याच्या आधी एक शायरी तुमच्यापर्यंत पोहोचवायची इच्छा आहे. पोहोचू का? चालेल का? बहुत बहुत शुक्रिया. कि खुद को बिखरने मत देना कभी किसी हाल में, खुद को बिखरने मत देना किसी भी हाल में, लोग गिरे हुए मकान की ईंटें तक ले जाते हैं. खुद को बिखरने मत देना किसी भी हाल में, लोग गिरे हुए मकान की ईंटें तक ले जाते हैं. अजीब तरह के लोग हैं इस दुनिया में, अजीब तरह के लोग हैं इस दुनिया में. अगरबत्ती भगवान के लिए खरीदते हैं और खुशबू खुद की पसंद की तय करते हैं. चला तर पुढे वळू. अजून एक देवाचं नामस्मरण करण्यासाठी, त्या देवाच्या चरणी लीन होण्यासाठी जयवंत परबजी यांना मी विनंती करेन की आपण इथे येऊन आपलं एक सुंदरसं गाणं सर्वांपर्यंत पोहोचा. हॅलो हॅलो चेक. होतो नित्य आम्ही हरीच्या भजनात दंग, होतो नित्य आम्ही हरीच्या भजनात दंग. जळी स्थळी दिसतो आम्हा सखा पांडुरंग, सखा पांडुरंग. होतो नित्य आम्ही हरीच्या भजनात दंग, होतो नित्य आम्ही हरीच्या भजनात दंग. जळी स्थळी दिसतो आम्हा सखा पांडुरंग, सखा पांडुरंग. होतो नित्य आम्ही हरीच्या. घेणे घेणे नाही आम्हा संसाराशी काही, देणे घेणे नाही आम्हा संसाराशी काही. भार तोची या विश्वाचा एकलाची वाही, भार तोची या विश्वाचा एकलाची वाही. जिभेवरी नाचे आमच्या ओविनी अभंग, जिभेवरी नाचे आमच्या ओविनी अभंग. जळी स्थळी दिसतो आम्हा सखा पांडुरंग, सखा पांडुरंग. होतो नित्य आम्ही हरीच्या भजनात दंग, होतो नित्य आम्ही. तोच माय बाप मुचा तोच गुरुस्थानी, तोच माय बाप मुचा तोच गुरुस्थानी. तोच स्वामी त्रैलोक्याचा तोच सर्वज्ञानी, तोच स्वामी त्रैलोक्याचा तोच सर्वज्ञानी. पूर्ण जाणतो सकलांचे तोच अंतरंग, पूर्ण जाणतो सकलांचे तोच अंतरंग. जळी स्थळी दिसतो आम्हा सखा पांडुरंग, सखा पांडुरंग. होतो नित्य आम्ही हरीच्या भजनात दंग, होतो नित्य आम्ही हरीच्या भजनात दंग. जळी स्थळी दिसतो आम्हा सखा पांडुरंग, सखा पांडुरंग. मुखी सदा पंढरीच्या विठोबाचे गान, मुखी सदा पंढरीच्या विठोबाचे गान.
पाठी मुक्त निवृत्तीच्या ज्ञानोबा सोपान, पाठी मुक्त निवृत्तीच्या ज्ञानोबा सोपान, रंगती ओ संगे अमुच्या टाळणी मृदंग, रंगती संगे अमुच्या टाळणी मृदंग, जळी स्थळी दिसतो आम्हा सखा पांडुरंग, सखा पांडुरंग, होतो नित्य आम्ही हरीच्या भजनात दंग, होतो नित्य आम्ही. मार्ग सगुण भक्तीचा चोखाळीला आम्ही, मार्ग सगुण भक्तीचा चोखाळीला आम्ही, धारुनी पुन्हा नरदेहा येऊ जन्मोजन्मी, धारुनी पुन्हा नरदेहा येऊ जन्मोजन्मी, कृपेने तयाच्या लाभे नित्य संत संग, कृपेने तयाच्या लाभे नित्य संत संग, चळी स्थळी दिसतो आम्हा सखा पांडुरंग, सखा पांडुरंग, होतो नित्य आम्ही हरीच्या भजनात दंग, होतो नित्य आम्ही हरीच्या भजनात दंग, चळी स्थळी दिसतो आम्हा सखा पांडुरंग, सखा पांडुरंग, सखा पांडुरंग. सुंदरसा अभंग सरांनी इथे सादर केला. त्या माऊलीचं नाव त्यांनी घेतलं त्याबद्दल इतकंच म्हणेन की टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीची वीणा, टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीची वीणा, पाऊले चालती पंढरीची वाट, मुखे हरी हरी म्हणा, मुखे हरी हरी म्हणा. चला तर जाऊ पुन्हा एकदा त्या अभंगाच्या दिशेनं. एक सुंदरसा अभंग इथे सादर करण्यासाठी ते पाचारण करतोय रुजुता दनाईजींचं. जोरदार टाळ्या रुजुताजींसाठी. बरं, यांची एक खासियत आहे म्हणजे सर्व्हिस टॅक्स मध्ये आहेत. सर्व्हिस टॅक्सच्या विभागात काम करत असताना खऱ्या अर्थाने प्रतिस्पर्धी म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. आपण जे आता इथे कस्टमचे उपस्थित आहेत म्हणजे मला आत्ताच मी म्हटलं तिथे आज तकचं चॅनल मी चालू ठेवलं त्यामुळे तिथे मला सगळ्या न्यूज मिळत असतात. नेहमी प्रतिस्पर्धी म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. पण आज इथे या मंचावरती येण्याचं कारण इतकंच मला तरी वाटतंय, जरी या स्तरावरती प्रतिस्पर्धी असलो तरी वरच्या स्तरावर गेल्यानंतर मुंबई हा एक युनिट होतो. त्यामुळे ते एकत्र येण्याचं काम नेहमीच मराठी बाणाने केलंय आणि तेच काम या इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. चला तर सुंदरसं गाणं, सुंदरसं अभंग रुजुताजींच्या आवाजात ऐकूया. विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान आगम निगमाचे स्थान हो विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान
ह्या टाळ्या सांगतायत की गाणं कितपत सगळ्यांच्या मनामनात भिनलंय. मला वाटतं पुन्हा एकदा टाळ्यांनी आपण त्यांना जाणीव करून देऊया की गाणं कशा प्रकारे झालंय. पण जेव्हा ते गाणं गात होत्या त्यांच्या पाठीमागे एक व्यक्ती भक्कमपणे बसले होते, ते म्हणजे जितेंद्र सर. सर आपण सुद्धा इथे पुढे यायचं. माझं मनापासून सगळ्यांना धन्यवाद. त्यांनी मला खूप चांगली साथ दिली म्हणून मला हे चांगलं गाता आलं. नक्कीच जितेंद्र सरांनी सुद्धा खूप चांगल्या रीतीने साथ दिली सर्व म्युझिशियन मित्रांसोबत. थँक्यू व्हेरी मच. एकदा जरा जोरदार टाळ्या दोघांसाठी. पण नक्कीच असंच जाऊ देणार नाहीये. एक सुंदरशी भेट मराठी बाणा परिवाराच्या वतीनं मॅम आपणाला देण्यात येते, त्याचा स्वीकार करावा. खूप खूप धन्यवाद मॅडम. प्रत्येकाला विचार पडलेला असतो की आई वडील असतील तर आपल्या मुलांचं काय, आपली मुलं पुढे जाऊन करणार काय, नक्की बाबा त्यांचे विचार काय आहेत, त्यांना नक्की काय व्हायचंय. कोणी इंजिनियर व्हायचंय, कोणाला डॉक्टर व्हायचंय. पण मुलांनी ठरवायच्या आधी आई वडिलांनी ठरवून मोकळे झालेले असतात की माझ्या मुलाला मी इंजिनियर बनवणार किंवा माझ्या मुलाला मी डॉक्टर बनवणार. पण इथे एक असा आपल्यातीलच लहानाचा मोठा झालेला किंवा आपण ज्याला पाहिलंय लहानाचा मोठा झालेला असा एक बाल कलाकार इथे आपल्या सर्वांच्याच मनावर अधिराज्य करण्यासाठी येतोय. जोरदार टाळ्यांनी आपण त्याला शुभेच्छा देऊया. चिन्मय विजय गिरकर. विजय गिरकरजी हे स्केलमन म्हणून काम करतात, स्केलमन खात्यात काम करतात. त्यांचा हा मुलगा. जोरदार टाळ्या चिन्मयसाठी. हाफ तिकीट या चित्रपटात हे सुंदरसे गीत नृत्याच्या अदाकारीतून तुमच्यापर्यंत पोहोचवतं. जोरदार टाळ्याने आपण शुभेच्छा देऊया चिन्मयला. जोरदार टाळ्या. पाठ भास म्हणतो एक एक श्वास घास इज्जतीच आपल्या हातात पाहिजे. लांब किती प्रवास जिंदगीत माणसाच्या रुबाब पाहिजे. रडत पडत अडत जाऊ तरी बी घेऊनच राहू, दाखवून खाऊ यांना आता तर पाहिजे रुबाब. हा रुबाब दास म्हणतो एक एक श्वास घास इज्जतीचा आपल्या हातात पाहिजे. होऊ दे त्रास लांब किती बी प्रवास जिंदगीत माणसाच्या रुबाब पाहिजे. आता पसरायचं नाही, मिळवायचं आता मागायचं नाही. झुकवू दे सारी दुनिया किती, आपण बिलकुल झुकायचं नाही. ह्या कोळसा जिंदगानीला भाव सोन्याचा पाहिजे. रोज मरत भुकेसाठी आता